केल्यानंतर पुस्तकांचं महत्व तरी तिथे अबाधित ठेवलेलं आहे असं काही मुलांनी सांगितलं. ते फार महत्वाचं आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे मी गुरुपौर्णिमेबद्दल त्याच्या माहितीबद्दल मी जाणार नाही. मी तुमच्याशी आज फक्त मुक्त असा संवाद साधणार आहे. मी तुम्हाला म्हणतो वर्गात एक प्रसंग सांगतो. 10वीचा वर्ग होता आणि 10वीची बोर्डाची परीक्षा 10 दिवसांवर येऊन घेतलेली होती आणि गुरुजी सर्वांना बोर्डाचं हॉल तिकीट वाटत होते. कारण आज हॉल तिकीट वाटल्यानंतर मुलांना सुट्टी पडणार होती. 10 दिवस मुलांनी घरी अभ्यास करायचा होता आणि 10व्या दिवशी त्यांना जे परीक्षेचं केंद्र आलं होतं त्या परीक्षेच्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायची होती. गुरुजी वर्गात आले. प्रत्येक मुलाचं हॉल तिकीट वाचल्यानंतर ते प्रवेश पत्र बोर्डाच्या परीक्षेचं वाचल्यानंतर ते मुलाला केंद्राजवळ बोलवत नव्हते. ते मुलाच्या बाकाजवळ जात होते आणि ते त्या मुलाच्या हातात ते प्रवेश पत्र बोर्डाच्या परीक्षेचं देत होते. सगळ्या मुलांना प्रवेश पत्र वाटल्यानंतर गैरहजर मुलांची प्रवेश पत्र त्यांनी टेबलावर ठेवली. मुलांना कळलं की ज्या प्रसन्न चेहऱ्याने आपले गुरुजी नेहमी आपल्याला शिकवतात तो प्रसन्न चेहरा गुरुजींचा दिसत नाही. कुठे काय दिसलंय मुलांना? त्या वर्गाच्या मुलांना काही कळत नव्हतं. सर म्हणाले, मुलांना मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. अचानक काय म्हणाले सर? मुलांना मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. खरं तर आज दुसरं बोर्डाचं प्रवेश पत्र घेण्यासाठी बोलवलं होतं. प्रयोग परीक्षा, सराव परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा सगळ्या परीक्षा झाल्या होत्या. आता फक्त राहिली होती ती बोर्डाची परीक्षा. आणि असा असताना अचानक परीक्षा. आता तुम्हाला माहिती आहे अचानक परीक्षा म्हटलं काही मुलं लगेच विसरतात. काही मुलं म्हणतात परीक्षा ना, बघू काय असेल ते, त्या परीक्षेला आपण सामोरे जाऊ अशा विचारांची सुद्धा वर्गात काही मुलं असतात. म्हणजे अशी संमिश्र भावना वर्गावर पसरली होती. आणि सरांनी कुठली परीक्षा घ्यावी बरं का मुलांनो? सरांनी कुठली परीक्षा घ्यावी? सरांनी एक नकाशा तुमच्याकडून दाखवला. तर तो भारताचा नकाशा होता. मुलांना वाटतं हत्तीच्या त्या नकाशावर परीक्षा म्हणजे सर भारतातलं एखादं राज्य विचारतील, त्या राज्याची एखादी राजधानी विचारतील, एखाद्या पर्वतांची रांगा विचारतील, पठारी प्रदेश विचारतील, किनारपट्टीचा प्रदेश विचारतील, असेच काहीतरी भौगोलिक प्रश्न असतील नकाशावर. सरांनी तसं काहीच विचारलं नाही. सरांनी काय केलं? मुलांना त्या नकाशाचे तुकडे केले आणि टेबलावर ठेवले. पण ते नकाशाचे तुकडे करण्यापूर्वी एक राजू नावाचा विद्यार्थी सर वर्गात येऊ. तर राजूला सरांनी बसून घेतलं आणि सरांनी ते काय केलं? मी परीक्षा घेतो मुलांना असं म्हणून सरांनी नकाशाचे तुकडे केले आणि मुलांना सर म्हणाले गटागटाने या आणि हा देशाचा नकाशा मला जोडून दाखवा. हुशार मुलांच्याकडे सरसवला पण त्याला नकाशा जोडता आला नाही. शेवटी दारातून जो राजू नावाचा उशिरा आलेला मुलगा आहे तो म्हणाला मी प्रयत्न करून पाहू का? मुलांना हुशार मुलं म्हणाले तू काय प्रयत्न करणार? तिथे आम्हाला नकाशा जोडता आला नाही, तिथे जेमतेम 40-50% मार्क मिळवणारा तू काय नकाशा जोडणार? तो राजू म्हणाला मला एका संधी तर द्या. मग त्या हुशार मुलांनी नकाशाचे तुकडे त्या राजूकडे दिले. तो राजू एकाग्र चित्तेने नकाशाचे तुकडे जोडायला लागला. आणि मुलांना तुम्हाला सगळ्या मुलांना सांगायला खूप आनंद होतोय जेमतेम 40-50% मार्क मिळवणाऱ्या राजूने देशाचा नकाशा तंतोतंत जोडला. कुठेही छोटीशी सुद्धा चूक नाही. सगळ्या वर्गाच्या मुलांना आश्चर्य वाटलं. प्रत्येक मुलाचा उठणार एकच प्रश्न, तू नकाशा कसा काय जोडला असते? तू नकाशा कसा काय जोडला असते? तेव्हा राजूने जे काय उत्तर दिलं ते तुम्ही आणि आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखं उत्तर दिलं. राजू म्हणाला की जेव्हा दारातून आलो तेव्हा सरांनी नकाशाचा तार धरला होता. तर नकाशाची मागची बाजू दिसली मला. नकाशाच्या मागच्या बाजूला एका माणसाचं चित्र होतं. मी काय केलं? नकाशाच्या मागच्या बाजूचा माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मुलांनो आपली भारतीय परंपरेतले सण उत्सव हे नेमकं काय करतात? तर माणूस जोडण्याचं सुंदर काम करतात. आज बघा मी चेंबूरून मजल करत तुमच्यासाठी ते आलो. कारण मला माहित होतं की या मुलांकडून सुद्धा मला आज काहीतरी मिळणार आहे. त्या मुलांशी संवाद साधण्याची माझी इच्छा इथे तुमच्याशी संवाद साधून पूर्ण झालेली आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपले पहिले गुरु जरी आई वडील असले, आपले शिक्षक असले तरी जो आपल्याला ज्ञान देईल तो आपला गुरु होऊन जातो. त्यावेळी तुम्ही पाहताय उन्हातान्हात उभी असणारी झाडं ही सुद्धा आपले एक प्रकारे गुरु आहेत की त्यांना देणं ठाऊक असतं, घेणं नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याच्या हाती नाही. मुलांनो हा निसर्ग आपला फार मोठा गुरु आहे. प्रसन्न रमणीय हा लीला त्याची निराळी, त्याच्या सहवासात मनास कुठे चैतन्याची डहाळी.
म्हणजे आपल्या मनाला जर चैतन्य निर्माण करायचं असेल तर तुम्ही निसर्गाच्या कुशीत शिरा. तो धबधबा काय सांगतो, तो झरा काय सांगतो, ही वाहणारी झुळझुळ नदी सतत पुढे जाण्याचा सिद्धांत देते आपल्याला. प्रघात सांगते, रानातून शीर हा वारा, ही आपल्याला एक निसर्गाची विविध रूप आहेत मुलांनो. तो उंच आकाश, फुलं, त्या आकाशातले तार तारका, हा चंद्र, हा सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे मुलांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की दत्ताने 24 गुरु केले होते. गुरु कुणाला करावं? गुरु असं काही जो ज्ञान देतो. गुरु या शब्दाची संस्कृत शब्दाची उत्पत्ती कशी झाली म्हणजे गुरु या शब्दाने झाली आहे. गुरु याचा अर्थ अंधकार नाहीसा करणारा, म्हणजेच तो गुरु. जो तुमच्यातला अंधकार, निराशेचा अंधकार असेल, तो अडचणीचा अंधकार असेल, तो दूर करणारा, तुम्हाला प्रकाशाच्या वाटेवर नेणारा कोण असेल तर तो गुरु असतो. मला एका छोट्या विड्याचा एक प्रसंग सांगतो की एका घरात 2 विळे होते आणि ते आपापसात संवाद साधत होते. काय संवाद साधत होते? गावच्या एका घरात 2 विळे होते. त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला वेळ एकदा लखलखच्या वेळाला म्हणाला, गंजलेला वेळा एकदा लखलखच्या वेळाला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो, सदा तुला कामामध्ये वापरत तुला असतो, पण मी बघ कसा अगदी आरामात बसून नाही. तुझ्यासारखी कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, अरे जीवन सार्थक करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहील, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहील. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईल. मुलांनो, मग समजा तुम्हाला वेळ बदलायची वेळ आली, तुम्ही लखलखते वेळ होणार की गंजलेली वेळ? लखलखते वेळ होणार, बरोबर. कारण लखलखते वेळ कामाच्या वेळी लपून पडत नाही, ते कामाच्या वेळी पुढे येतात. आणि म्हणूनच तुमच्या शाळेतली जी मुलं 6-7 मुलं जी आली, किती छान भाषण केलं त्यांनी. एक आत्मविश्वास शाळेने त्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी एक वाचनालयाने त्यांना व्यासपीठ खुलं करून दिलं. त्यांना चिंतनाचा, मननाचा एक विषय दिला. आणि म्हणूनच मुलांनो, जी जी संधी आयुष्यात मिळत असेल त्या संधीचं शोधन करायचं असेल तर ते परिश्रमाने करायचं असतं. आणि म्हणूनच आपण आलेली संधी गवडायची नाही, त्यात भाग घ्यायचा. काय होईल फार फार तुमचा विजय होणार नाही, तुम्हाला अपयश येईल, पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते, ती कधीच विसरू नका. तर अपयशातूनच यश आपल्याला गवसत असतं, यशाची वाट आपल्याला गवसत असते, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुजी नेहमी सांगतात, उठ मुला थांबून तुला नाही चालणार, उठ मुला थांबून तुला नाही चालणार. अरे हात पाय गाळून यश कसे मिळणार? ठेचाळून पडला जरी तो येतो वाटेवर, ठेचाळून पडला जरी तो येतो वाटेवर, मग त्याच्यासाठी नव्या वाटा होतात हजर. ध्यानात ठेव संकटात नाही रडून चालत, ध्यानात ठेव संकटात नाही रडून चालत. अरे धाडसाच्या मागे यश येत असे धावत. या जगी नाही बरं काहीच अशक्य, या जगी नाही बरं काहीच अशक्य. वाळवंटी नंदनवन फुलवणे सुद्धा शक्य. केल्याने होत आहे त्याचे राहू दे रे भान, केल्याने होत आहे त्याचे राहू दे रे भान. यश हे चिकाटीला चिकटलेले जाऊ. श्रमाची बांधून पूजा तर प्रयत्न सत्वर, श्रमाची बांधून पूजा तर प्रयत्न सत्वर. अरे निराशेच्या काळोखाला ते लखलखते उत्तर, निराशेच्या काळोखाला ते लखलखते उत्तर. मुलांनो, तुम्ही असे लखलखते होण्यासाठी प्रत्येक जण तुमच्यासाठी धडपडत असतो. तो शिक्षक असेल, ते तुमचे आई बाबा असेल, ते तुमच्या घरातला दादा असेल, ताई असेल, वाचणारे असेल, पण त्यांच्याविषयी आपल्या मनात कृतज्ञता असली पाहिजे. ही कृतज्ञता नसेल तर आपण आयुष्यात किती पुढे गेलो तर त्याला अर्थ नाही. लक्षात ठेवा, ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची संधी आली तर मागे हटायचं नाही. ज्या ज्या व्यक्तीने आपल्यासाठी प्रयत्न केलेला आहे, ज्या ज्या व्यक्तीने आपल्याला पुढे आणण्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे, आपण सुद्धा मोठे झाल्यावर अशाच काही मागे असणाऱ्या मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे मुलांना. कारण ज्याची बाग फुलून आली तरी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर झुळून आले तरी 2 गाणी गावी, ज्यांची उंची आभाळा एवढी तरी थोडे खाली यावे, ज्यांचे जन्म मातीत मिळले त्यांना उचलून वरती घ्यावे, ज्यांचे जन्म मातीत मिळले उचलून वरती.
की जेव्हा तुमच्या मनात ही भावना निर्माण होईल मुलांनो, तेव्हा तुम्ही खरे आयुष्यात यशस्वी व्हाल. आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय? खूप पैसा, दारात गाडी, मोठी नोकरी, गडगंज पगार, याला आयुष्यात यशस्वी होणं म्हणत नाही. लक्षात ठेवा तुम्ही. याला आयुष्यात यशस्वी होणं तुम्ही खूप पुढे निघून जाता आणि तुम्ही बघता की अरे तुम्ही यशाचा उत्तुंग पर्वत सर केलेला आहे, पण पर्वतावर तुम्ही एकटेच आहात. तुमची सोबती मागेच तुम्ही ठेवून दिलेले आहेत. पण ते यश तुम्हाला टोचत राहतं, टोचत राहतं. ते ऐश्वर, ते भौतिक सुख, आणि मग तुम्हाला त्याचं तुम्ही पुन्हा मागे यावं लागतं. आणि म्हणूनच यश कधी सोडून दिसतं? अनेकांच्या सोबतीने यश सोडून दिसतं. जेव्हा कोणीतरी हरतं तेव्हा तुम्ही विजयी होता, हे नेहमी लक्षात ठेवा. तेव्हा पराजय होतो त्या मुलांचा, त्यांच्यामुळे तुम्ही विजयी झालेले असतं. ही जेव्हा सकारात्मक भावना तुमची वाढीस लागेल तेव्हा तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थ कळेल. एक पूर्वी आपण आता शाळा असतात मुलांना शिकवायला, तो पूर्वी शाळा नव्हत्या. गुरुकडे जाऊन विद्यार्जन करण्याची पद्धत होती. अशा गुरुकडे 3 शिष्य होते. तेव्हा गुरु म्हणाले त्यांना की पहाट झाली असं कसं ओळखाल रे? किती सोपा प्रश्न होता. पहाट झाली असं त्यांनी शिष्याला विचारलं, हे तुम्ही कसं ओळखाल? एक काय म्हणाला, सर पहाट झाली हे ओळखायचं असेल ना, मी बघणार पक्ष्यांची किलबिल सुरू झाली म्हणजे पहाट झाली असं मी म्हणेन. दुसऱ्याला विचारलं, तो म्हणाला सर मी आता समजा बाहेर आलो घराच्या आणि तिथे एक झाड दिसलं, ते वडाचं आहे की पिंपळाचं आहे हे मला ओळखता आलं की मी म्हणेन पहाट झाली. तिसरा म्हणाला, बैलाच्या घरातील गळ्यातल्या घुंगुरमाळा वाजायला लागल्या की मी समजेल झुंजूमुंजू झालं, पहाट झाली. पण त्या गुरुला काही समाधान झालं नाही. त्यांनी उत्तर दिलं, बाळा जेव्हा बाहेरून येता आणि माणसाला माणूस ओळखतो तेव्हा म्हणायचं खरी पहाट झाली. माणसातलं माणूस पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि जो मुलाला माणसातलं माणूस पण ओळखता येतं, टिकवता येतं, ते वाढवता येतं, त्याला जगणं कळलं असं आपण म्हणतो. तुम्ही लहान आहात, तुम्हाला आयुष्याचा अर्थ अजून कळायचा आहे, पण तुमच्या हातात कोणतं कर्तव्य आहे? चांगला अभ्यास करणं, चांगली पुस्तकं वाचणं. तुम्हाला सांगतो सगळ्यांनाच गुरु मिळतात लाभतात असं नाही बरं का. माझ्या आयुष्याची एक छोटीशी प्रसंग सांगतो. मी लहानपणापासून पुस्तकं वाचण्याचा वेळा, खाऊचे पैसे मिळाले की त्यावेळेला जी काही जादूच्या पेटी, जी काही राक्षसांच्या गोष्टी, जे काही पुस्तक हातात मिळेल त्या पैशामध्ये साठवलेल्या पैसे जे काही पुस्तक मिळेल ते पुस्तक घेऊन वाचायचं. मी लिहिलं असं कधीच वाटलं नव्हतं. वाचनाने आपल्या मनात ते साठलं जायचं. म्हणजे वाचलेलं कोणाला तरी सांगावं असं मला नेहमी वाटायचं. मी आईशी बोलायचो, आई मी आज ही गोष्ट वाचली बरं का, त्या गोष्टीत एक राक्षस होता आणि एक असा चांगला मुलगा होता. त्या मुलाने काय केलं, त्या राक्षसावर मात केली. म्हणजे चांगल्या गोष्टींनी वाईट गोष्टीवर मात केली असं कुठेतरी प्रत्येक पटत होतं. ते पुस्तकातून पटत होतं. आणि म्हणून मुलांना मी तुम्हाला सांगतो, पुस्तक हे आपले खरे मित्र असतात, ते आपले खरे गुरु असतात. म्हणून म्हणतात पुस्तक माझ्या हाती मला नाही भीती, अहो पुस्तकाची आणि माझी जीवाभावाची प्रीती. पुस्तक माझ्या हाती आता मला नाही भीती, पुस्तकाची आणि माझी जीवाभावाची प्रीती. पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड, पुस्तकातली गोष्ट खाऊ इतकी गोड, जीवनाला देते ती आनंदाची जोड. समजते उमजते विज्ञानाची किमया, अहो पुस्तक जणू माझे एक अजबच दुनिया. निळेभोर आकाश, सूर्यचंद्र तारे पुस्तकातून भेटतात जवळून सारे. म्हणून तो मुलगा शेवटी म्हणतो, काय म्हणतो, पुस्तक तरी माझ्यावरी आई परी माया, मग पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया, पुस्तकांसोबत जातो मी जग फिराया. असे पुस्तक माझा मित्र हा सदा सर्व काळ हसरा, पुस्तकासारखा खरा खुरा मित्र नाही दुसरा, पुस्तकासारखा खरा खुरा मित्र नाही दुसरा. मला माहिती आहे तुम्हाला जाण्याचे वेळ लागलेले आहेत, गाड्या तुमच्या थांबलेल्या आहेत. म्हणून आता जास्त न बोलता जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे मला वाटतं